नमस्कार, लाईफ लेन्स अँड फिल्टरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे संडे आणि मला जेवण बनवण्याचा खूप कंटाळा येतो. त्यामुळे माझ्या ज्या रेसिपी असतात ते एकदम 2च रेसिपी आहे ज्या मी जेव्हा जेवण बनवायची वेळ येते तेव्हा फॉलो करते. अगदी 20 ते 25 मिनिटात बनतील असं ते थोडक्यात असतं. तर आज तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करते. तर चला सगळ्यात पहिले आपण आता बघूया आपल्याला मटेरियल काय काय लागणार आहे. तर इथे मी घेतलं आहे थोडंसं गाजर, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कांद्याची जी पात आहे ती थोडी कापून घेतली आहे. आता हे जे मटेरियल ते पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्ही यात मेथी, पालक जे काही भाजी तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही घेऊ शकतात. इथे सुके मसाले घेतले आहेत, हळद आहे, त्यानंतर जिरा आहे, ओवा आहे आणि जो साईडला आहे तो खाण्याचा सोडा आहे. मीठ आपल्या चवीनुसार घेतलं आहे आणि हे सगळं मटेरियल मी कधी मोजून घेत नाही. जसं मला वाटलं त्या पद्धतीने मी त्या वेळेला जे वाटतं ना त्यानुसार मी घेते. इकडे बेसन पीठ काढून घेतलेलं आहे. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, जेवढे पण ड्राय मसाले आहे ना ते बेसनमध्ये टाकून घ्यायचे. जसं की मीठ झालं, हळद वगैरे हे सगळं टाकून बेसनमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करायचं. आता हे चमच्याने चांगलं हलवून घ्यायचं. काय होतं, आपण जर ड्राय मसाले आधी टाकले नाही आणि भाज्या वगैरे टाकून दिल्या आणि त्याच्यावर ड्राय मसाला टाकला ना तर तो जी आर्द्रता असते भाज्यांमध्ये त्याला तो चिटकून जातो. मग तो बेसनमध्ये प्रॉपर मिक्स नाही होत. म्हणून ड्राय मसाले आधी टाकून घ्यायचे. आणि आता एक एक करून आपण त्यामध्ये भाज्या टाकून घेऊया. सगळ्यात पहिली ही मी कांद्याची पात टाकली. आता कोथिंबीर टाकते. इथे कोथिंबीर मी जास्त घेतली आहे आणि मिरच्या पण जास्त घेतल्या आहे, कारण तसंच कॉम्बिनेशन मला आवडतं. तुम्ही तुमच्या कॉम्बिनेशननुसार ते कमी जास्त करू शकता. गाजर मी कापलं आहे जास्त, पण टाकताना अगदी थोडं टाकलेलं आहे, कारण ती जी गाजर टाकल्याने ना एक गोड त्याला टेस्ट येते आणि ती गोड टेस्ट मला आवडत नाही. मला तिखट जास्त आवडतं, त्याच्यामुळे मी गाजर एकदम थोडंच टाकलं आहे. आता अशा पद्धतीने सर्व भाज्या मिक्स करून परत त्याला चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायचं आहे. आता ना या रेसिपीमध्ये एक मी खूप मोठी चूक केली आहे. इथून रेसिपी नीट बघा आणि शेवटी मला सांगा की माझं काय चुकलं आहे. जेव्हा तुम्ही त्या थालीपीठचा कलर बघाल ना तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. आता काय करायचं आहे, यात पाणी टाकून थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं. सगळं व्यवस्थितपणे मिक्स करून एक चांगलं बॅटर रेडी करून घ्यायचं आहे. बॅटर हे आपल्याला जास्त घट्ट नको आहे, थोडंसं असं पातळ सरस पाहिजे, तर ते व्यवस्थित बनेल. जेव्हा तुम्हाला घाईची वेळ असेल किंवा पटकन काहीतरी बनवायचं असेल तेव्हा जर हे बनवलं तर खूप फास्ट बनतं आणि टेस्ट पण लागते. एका साईडला आपल्याला काय करायचं की तवा तापायला ठेवून द्यायचा आहे. गॅस फुल ठेवायचा आहे. यासाठी जर तवा व्यवस्थित जर तापला नाही तर हा आयटम फसतो बनवताना. त्याच्यामुळे तवा एकदम कडक तापून घ्यायचा आहे. त्याच्यावर तेल टाकायचं आहे. तेल एकदम गरम करून घ्यायचं आहे. त्या तेलावर असं हात धरून आपण चेक करायचं आहे व्यवस्थित तापलं आहे की नाही. तेल सर्वीकडे पसरेल अशा पद्धतीने ते तवा हलवायचा आहे. आता आपण तव्यावर जेव्हा बॅटर टाकतो तेव्हा असा आवाज आला पाहिजे, तरच ते बॅटर चिटकत नाही आणि आपलं जे थालीपीठ म्हणा किंवा आपण चिले मी त्याला म्हणते ते व्यवस्थित निघतं. जर तवा व्यवस्थित तापला नाही तर मग प्रॉब्लेम होतो, ते पूर्ण चिटकून जातं. तवा व्यवस्थित तापला की असं बॅटर मस्त तव्यावर पसरवायचं आहे. जास्त गोलबिल करायचे काही भानगडीत पडायचं नाही. नॉर्मल आपल्या जसं पसरवता येईल तसं पसरवून द्यायचं आहे. बॅटर टाकताना गॅस आपल्याला कमी करून द्यायचा. जेव्हा आपण तवा तापवतो फुल गॅसवर तापवायचा आहे. तेल टाकताना पण गॅस फुल ठेवायचा आहे आणि एकदा तो कडक तापला की बॅटर टाकताना गॅस आपल्याला सिम करायचा आहे. एकदा बॅटर टाकलं की वर झाकण ठेवून द्यायचं आणि 2 मिनटं ते शिजण्यासाठी ठेवून द्यायचं. त्यावेळेला गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे. 2 मिनटं शिजल्यानंतर ते आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. जेव्हा तो चिला तव्यापासून असा सुटतो खालून तेव्हा तो शिजलेला असतो. असं चेक करून घ्यायचा.
2 ते 3 मिनटं हा झाकण टाकून शिजवल्यानंतर एकदम थोडंसं तेल टाकून, आपल्याला जर वाटत असेल की पलटल्यावर तो चिटकू शकतोय, तर त्याच्यानुसार थोडंसं तेल टाकून तो पलटून घ्यायचा. आता याला शिजवण्याची गरज नाही आहे. आता हा शिजून गेला आहे. याच्यात फक्त काय करायचं, गॅस थोडंसं हाय करून त्याच्यावर फक्त त्याला क्रिस्पी करून घ्यायचं आहे, पलटून पुढे मागे उलटून आणि तो क्रिस्पी करून घ्यायचा आहे. आता कलरवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की माझी काय चूक झाली आहे, मला कमेंटमध्ये सगळ्यांनी कळवा. ओके, आपला नाश्ता किंवा जेवण म्हणा, माझ्यासाठी ते जेवणच आहे.